नमस्कार. मी विवेक कुलकर्णी आपल्या क्रिकेट स्पेशल या कार्यक्रमात तुमच्या पुढे पुन्हा एकदा नव्याने आलो आहे. मित्र हो, हा व्हिडिओ जेव्हा तुमच्या पुढे येईल त्याच्या आधीच तुमच्यापर्यंत ही बातमी आलेली असेल की आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा नाही. कसोटीतून त्यांनी ऑलरेडी निवृत्ती घेतली होती. T20 तर तो नाहीच, वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर तो आता फक्त आपल्यासाठी एक दिवसीय सामन्यातला कर्णधार म्हणून येत होता. पण काल अजित आगरकरच्या निवड समितीने असं एका अर्थाने जाहीर केलं की कदाचित, मी फार विचारपूर्वक हा शब्द वापरतोय, कदाचित यानंतर भारतीय संघाच्या कर्णधारपदी यंग ब्लड असेल. आत्तापासून जर शुभमन गिलनी रोहित बरोबर राहून काही त्याचे गुण आत्मसात केले तर शुभमनच राहील, नाहीतर मग ऋषभ पंत आहे, KL राहुल आहे, अनेक नाव आहेत. पण आत्ता आपल्यासाठी महत्त्वाचा विषय हा आहे की रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार एक दिवसीय सामन्यातही आता नाही. मित्रो, आपण भारतीय रसिक क्रिकेटला नेहमीच खेळ कमी आणि धर्म जास्त मानला आहे. आणि हा निर्णय मला माहिती आहे 90% क्रिकेटप्रेमीला आवडला नाही. खरं सांगू का, तसं जर भावनिक फक्त विचार केला तर मलाही वाईट वाटलं. पण एक क्रिकेटप्रेमी म्हणून मी काही फार प्रकांड पंडित नाही क्रिकेटमधलं, पण मला जेवढं कळतं किंवा मी जितकं क्रिकेटला फॉलो करतो, मला असं मनापासून वाटतंय की निवड समितीने हा जर निर्णय, आणि खास करून आपल्याकडे जी सूत्राची बातमी येते त्यानुसार जर रोहित शर्माशी संभाषण करून जर त्यांनी शुभमन गिलला कर्णधार पदावर निवडलं असेल तर या निर्णयाचं मनापासून कौतुक व्हायला हवं. मला मान्य आहे क्रिकेटप्रेमी हो, गेल्या काही वर्षात रोहित शर्माने आपल्या संघाला विजयाची सवय लावली. पण नुसती सवय नाही लावली, त्याच्या कर्णधार पदात भारताने 56 पैकी 42 सामने जिंकलेत आणि एकच सामना रद्द झाला. 12 सामन्यात काय तर त्याचे पराभव झालेला आहे. म्हणजेच त्याच्या विजयाची सरासरी 75% आहे, जे आत्तापर्यंत कुठल्याच भारतीय संघाच्या कर्णधाराची नाही. पण आता एक लक्षात घ्या, रोहित शर्माचं वय आत्ता 38 आहे. आगामी वर्ल्ड कप 2027ला होणार आहे. पुढच्या 2 वर्षांनी तो 40 वर्षाचा होईल. आणि आत्ता जर रोहित शर्माचं फिटनेस पाहिलं तर कुणीही असं खात्रीपूर्वक नाही सांगणार की वयाच्या 40व्या वर्षी रोहित शर्मा भारतीय संघाच्या एक दिवसीय सामन्यात फिट असेल. अर्थात तो जर फिट राहिला, जसं विराट कोहलीबद्दल बोललं तर ही इज फिटनेस कॉन्शियस. जर समजा रोहित शर्माने त्यापासून प्रेरणा घेतली, रोहित शर्मानी जर स्वतःचं फिटनेस स्ट्रॉंग ठेवला आणि जर रोहित शर्मा संघात असला तर त्याच्या फलंदाजीबद्दल काही बोलायची गरज नाही. त्याच्यासारखा फलंदाज टीममध्ये असणं हे टीमसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जर रोहित निवड फलंदाज म्हणून जर संघात असेल तर ते भारतीयसाठी फार मोठी आणि शुभमन गिलसाठी शुभ संकेत असणार आहे. आणि मीनवाईल 2 वर्ष जर तो त्याच्याबरोबर खेळला तर त्याच्या नेतृत्वाचा शैलीचाही त्याला अभ्यास करता येईल. आणि मला खात्री आहे रोहित शर्मा हा भारतीय संघातला सर्वोत्तम फलंदाज वनडेतला आहेच, अनडाऊटफुली आहे. पण तो खूप चांगला टीममेट आहे. आणि मी तुम्हाला खात्रीपूर्वक सांगतो की रोहित शर्मा इतकं देशहित आणि संघहित बघणारा खेळाडू माझ्या ऐकण्यात नाही. त्यामुळे मला खात्री आहे की रोहित शर्मा आपलं बेस्ट ऑफ द बेस्ट शुभमनला देईल. आणि शुभमननी घ्यावं ना, त्याचं वय आहे, त्याच्यासाठी हा विद्यार्थीच आहे. त्यामुळे जर शुभमननी त्याच्यापासून घेऊन भारतीय संघाला प्रगतीपथावर नेलं तर वेल अँड गुडच आहे. एक व्यक्ती म्हणून, क्रिकेटप्रेमी म्हणून, रोहित शर्माचा फॅन म्हणून हा निर्णय वाईट वाटण्यासारखाच आहे. मलाही वाईट वाटतंय. मी काही क्रिकेट पंडित नाही, क्रिकेटचा प्रकांड पंडित नाही, महाज्ञानी नाही किंवा क्रिकेट समीक्षक नाही. मी तुमच्यासारखाच एक सामान्य, पण क्रिकेटवर जीवापाड आणि मनापासून प्रेम करतो आणि त्याच भावनेतून आपण तुमच्याशी संवाद करायचा प्रयत्न असतो. त्यामुळे मला प्रामाणिकपणे असं वाटतं की हा निर्णय स्वागत करण्यासारखा आहे. अजित आगरकरला फार काही शिव्या द्यावेत किंवा त्याच्यावर त्याला दोष द्यावा असा गुन्हा त्यांनी नक्कीच नाही केला. हाच अजित आगरकर आहे ज्याच्या अध्यक्षतेखाली भारताने T20 कप जिंकला आहे, चॅम्पियन ट्रॉफी जिंकली आणि नुकताच झालेला आशिया कप जिंकला आहे.
खेळात जीत पराभव असतेच मित्र. आत्ता आपल्या न्यूझीलंडने 3-0 येऊन भारतातला पहिल्यांदाच भारत हरलं होतं. त्याच्यामुळं लगेच त्याची दुसरी बाजू मांडवू नका. म्हणजे मी काय अजित आगरकरचा वकील नाही, पण मी हेच सांगतो की आय एम अ बिग फॅन ऑफ क्रिकेट. आणि माझी अशी मनापासून इच्छा आहे किंवा मला असं मनापासून वाटतं की आपण हा सर्वांनी निर्णय आनंदाने स्वीकारायला हवा. आणि आपण सर्वांनी मित्र शुभेच्छा तेवढं बळ आहे ना ते कशातच नाही. मी तर शुभेच्छा देतोच. माझी विनंती आहे तुम्ही शुभेच्छा द्या. रोहित शर्मा निव्वळ फलंदाज म्हणून फिट राहू द्या आणि 2027च्या वर्ल्ड कपमध्ये त्याला भारतीय संघात खेळू द्या. आणि तो क्षण आपण एकत्र बघू. आणि देवाच्या दयेने आपण सगळेच आनंद असंच राहिलो तर आपण त्यानिमित्त तेव्हाही वेगळं समीक्षण करूच. तर रोहित शर्माच्या फिटनेससाठी, भारतीय संघाच्या पुढील वाटचालीसाठी आपण क्रिकेट प्रेमी म्हणून मनापासून शुभेच्छा देऊ. मित्र हो, माझा क्रिकेट प्रेमी हो, माझाही हा आपल्यासमोर संवाद साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे. मला याच्यातलं फारसं नॉलेज नाही, पण माझी अशी इच्छा आहे की म्हणजे मनापासून आपल्याला विनंती आहे, जर माझा व्हिडिओ, माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि हो, यासोबतच माझं आणखी एक चॅनेल आहे PCMC न्यूज म्हणून. तिथेही माझे काही व्हिडिओ तुम्हाला मिळतील. त्याही चॅनेलला म्हणजे असं समजा की माझं ते थोरलं भाऊ आहे. या चॅनेललाही एवढंच प्रेम द्या, माझ्यापेक्षा जास्त द्या. कारण अनेक माध्यमातून आम्ही तिथं तुमच्यासमोर येणार आहोत. तर आमची नवीन सुरुवात आहे. आपल्या शुभेच्छा आम्हाला अशाच द्या आणि आशीर्वाद भरभरून द्या. भेटत राहू, पुन्हा भेटू क्रिकेटसाठी. धन्यवाद.